पूजाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मग काय मजेत आहात ना? मँगो सीझनमध्ये मँगो आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे, तोंडात विरघळणार एकदम. आता 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. देवगड हापूस आहेत. त्याला धुवून स्वच्छ घेतलेलं आहे. आता सोलून घेतलेलं आहे. आता फोडी करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. 1 कप मिक्सरमध्ये बारीक करून घातलेलं आहे. आपण गॅसही न पेटवता आईस्क्रीम तयार करणार आहोत. पाव कप पावडर शुगर घातलेली आहे, अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे आणि अर्धा कप साय घातलेली आहे. थंड दूध आहे अर्धा कप, ते घातलेलं आहे आणि सगळं मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे. मस्त एकदम तोंडात विरघळणारच आईस्क्रीम तयार होणार. सगळं असं एका कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे 1 तासासाठी फ्रीजरमध्ये. 1 तास झालेला आहे. आईस्क्रीम थोडं सेट झालेलं आहे. आता याला परत काढून मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. म्हणजेच एकदम तोंडात सॉफ्ट विरघळणारा आईस्क्रीम बाहेरून मार्केटमध्ये मिळताना तशा प्रकारे होणार. अशा प्रकारे सगळं घालून घेतलेलं आहे. आता याला झाकून 7 ते 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा ओव्हरनाईट ठेवलं तरी पण चालेल. आता ही मी ओव्हरनाईट ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता सेट झालेलं आहे चांगलंच. आता याला काढून दाखवत आहे. एकदम सॉफ्ट आणि तोंडात घालताच विरघळणार. मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि गॅसही न पेटवता आईस्क्रीम आपण तयार करू शकतो. एकदम मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मँगो आईस्क्रीम एन्जॉय करा. कस्टर्ड आईस्क्रीम बनवूया आज. कढईमध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे. त्यातलंच दूध थोडं बाजूला ठेवलेलं आहे. त्याला हलवत राहायचं आहे. साय पण मध्येच घालत जायची आहे. 5 चमचे साखर घातलेली आहे. मिक्स करत जायचं आहे त्यातच आणि साय पण बाजूला आलेली असती ना, ती पण त्यातच घालत जायची आहे. म्हणजे दूध लवकर घट्ट होतं. मस्त होणार आपली रेसिपी, नक्की बघा. थोडं दूध बाजूला ठेवलेलं ना, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे. आता दूध पण इथं उकळलेलं आहे. आता हलवून आपलं मिश्रण आहे ना सगळं ते घालून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. बघा 2च मिनटात सगळं घट्ट झालेलं आहे. जास्त पण वेळ लागत नाही, लवकर तयार होतं. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. आता मिश्रण सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. त्यात 1 वाटी साय घातलेली आहे, घरातलीच साय घातली आहे. घरच्याच वस्तूंपासून तयार झालेलं आहे. आता इथं आपण एका आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे बंद करून 2 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. 2 तास झालेले आहेत. फ्रीजरमध्ये काढून घेऊन परत मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम आपलं आईस्क्रीम स्मूथ तयार होतं. आता याला झाकून ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवूया. आईस्क्रीम सेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. असं फ्रूट सॅलडमध्ये पण घालून तुम्ही खाऊ शकता. आपण एकाच मँगो ज्यूसपासून 2 प्रकारचे मँगो मस्तानी आणि मँगो मिल्कशेक बनवणार आहोत. त्यासाठी मँगोचे काप मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे. 2 चमचे पिठी साखर घालायची. व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं. सगळं फिरवून घेतलेलं आहे. आता एका ग्लासमध्ये आंब्याचे काप छोटे करून घेतलेले ते घालायचे आहेत. आईस्क्रीम घालायचं आहे. परत ज्यूस आहे मँगो ज्यूस थंड. आता यावर परत आपण आईस्क्रीम घालून घ्यायचं. आता आंब्याचे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत ते पण चेरी घालायची. परफेक्ट एकदम बाहेर विकत मिळते तशीच वाटत आहे ना. मोठी चेरी पण मी अर्धी ठेवलेली आहे इथं. मस्त बाहेर जशी गाड्यावर विकत मिळते ना तशीच मँगो मस्तानी तयार आहे. थंडा थंडा कूल मँगो मिल्कशेक बनवूया. त्यासाठी त्यात आईस क्यूब घालायचे आहेत आणि त्यात आपण मँगो शेक केलेला ना तो ओतून घ्यायचा आहे. आता त्यावर मँगोचे छोटे छोटे पीसेस घालून घ्यायचे. 1 स्ट्रॉ घालायचा आहे आणि थंड मँगो सीझनमध्ये मँगो मिल्कशेक तर व्हायलाच पाहिजे. अशा मस्त रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण मुलांचं आवडतं मँगो जेली बनवूया. एका पातेल्यात अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं आहे. आता ही पावडर घालून घेऊया. मँगो जेली सर्वांनाच आवडेल. पावडर थोडी थोडी करून ओतून मिक्स करून घ्यायची म्हणजे गाठी होत नाहीत. पटपट फिरवत जायचं आहे. अजून थोडी उरलेली आहे ना ती पण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. फक्त 5च मिनटात तयार होते. थंड खाल्लं ना मुलांना खूपच आवडणार. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनटातच उकळी आल्यावरच हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि सगळं मी इथं ग्लासमध्ये आणि एका मटक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता असं थंड पाण्यात थोडं बुडवून मग काढून घेतलेलं आहे.
फ्रीजमध्ये ठेवलं होतं, वर ठेवलं तरी पण सेट होतं. आता कट करून पण दाखवत आहे. मँगो जेली आपली तयार आहे थंड थंड. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.